गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. काही दिवसांपासून आपण महाविद्येविषयी जाणून घेत आहोत आणि काल आपण तिसरी महाविद्या त्रिपुर सुंदरी हिच्याबद्दल जाणून घेतलं. आज आपण चौथी महाविद्या म्हणजे भुवनेश्वरी हिच्याकडे जात आहोत. भुवनेश्वरी ही एक सौम्य देवता आहे आणि ती सुंदर आहे. तिचं रूप उग्र नाही. ती मातृत्व आणि प्रेम हिने भरली आहे. तर का? कारण तिच्या नावातच दडलेलं आहे. भुवनेश्वरी म्हणजे सगळ्या ब्रह्मांडाची जी ईश्वरी आहे, जी राणी आहे, ती म्हणजे भुवनेश्वरी. हिच्या हातात सुद्धा पाश आणि अंकुश आहेत. सगुण रूपापेक्षा हिचं जी साधना आहे ती साधारण निर्गुण रूपात केली जाते. तर असं का? कारण तिला आकाश तत्वाशी रिलेटेड मानलं गेलं आहे. जसं की ती सगळ्या देवतांची माता आहे. मग आपण अग्नीला देव मानतो, बरोबर? वेदांमध्ये अग्नीला देव मानलेला आहे. त्यानंतर आपण इंद्र म्हणतो. इंद्र, वायू, जे काही आपण पंचतत्व बघतो त्या सगळ्यांना देवता म्हणतो. याशिवाय सुद्धा ग्रहांना आपण देवता म्हणतो. सूर्याला आपण देवता म्हणतो. या सगळ्यांची जी जननी आहे ती म्हणजे भुवनेश्वरी आहे. त्यामुळे जर आपण ह्या सगळ्यांचा विचार केला तर सूर्य कसा दिसतो बरं? सूर्य याला जरी आपण पर्सॉनिफिकेशन करून आपण सूर्य म्हटलं तरी सुद्धा त्याला एक जागा लागते, त्याला एक स्पेस लागते, बरोबर? आणि त्याची जननी म्हणजे भुवनेश्वरी. तर ही जी भुवनेश्वरी आहे हिचा आपण फक्त विचार जरी केला, असंख्य ग्रह, असंख्य तारे, नक्षत्र, त्याच्यामध्ये ज्या ज्या ऊर्जा आहेत, त्या विविध शक्ती ज्या आहेत त्या सगळ्या तिच्यामध्ये समाविष्ट आहेत आणि ती सर्वव्यापी आहे. आता सर्वव्यापी ह्या गोष्टीचा अर्थ आपण फक्त घेतो आकाश तत्वाची, की स्पेस म्हणजे जी आहे, जी प्रोव्हाइड करते ती आहे भुवनेश्वरी, जिच्यामध्ये अनंत अशी देवता वास करतात, अनंत अशा पृथ्वी, अनंत अशी ग्रह, असं सगळं आहे. अनंत असे कैलाश आहेत, अनंत असे वैकुंठ आहेत. या सगळ्यांना सामावून घेते ती म्हणजे भुवनेश्वरी. त्यामुळे भुवनेश्वरीचा जो अभ्यास आहे किंवा साधना म्हणतात ती निर्गुण स्वरूपातच जास्त केली जाते. आता आपल्याला असा विचार येईल की बाकीच्या सुद्धा महाविद्या आहेत आणि जसं की आपण काली बघितलं, त्यानंतर आपण तारा बघितलं, त्यानंतर आपण ललिता त्रिपुर सुंदरी बघितलं. तर त्रिपुर सुंदरीचा उगम जो आहे तो सांगितला आहे चितग्नी कुंड संभूता आणि ती सृजन कार्यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे ती सृजन करते, ती क्रिएटिव्ह आहे आणि तिच्याकडे वेगवेगळी अशी वेपन्स आहेत. भंडासुराचं जे युद्ध झालं, ज्याच्यातून तिने दश अवतार जे विष्णूचे आहेत ते निर्माण केले, हे सगळं जे करते ती आहे त्रिपुर सुंदरी. त्यानंतर आपण बघितलं तारा, जी संरक्षण करते, जी तरुण नेते आपल्याला, ती तारा. आणि पहिली आपण बघितली काली नृत्य करते, संरक्षण देते आणि ती स्वतः काळ आहे. तर काळ कसा निर्माण झाला? आपण काळ म्हणजे आपण मृत्यूकडे नाही जात आहोत. काळ म्हणजे आपण वेळ, साधारण जी वेळ आहे ती ज्या म्हणजे तिला पण सुद्धा एक डायनॅमिक स्ट्रक्चर आहे, ती नाचत आहे असं तिचं पर्सॉनिफिकेशन आहे कालीचं. तर कालीचं पर्सॉनिफिकेशन हे काळाशी रिलेटेड आहे आणि ती नृत्य करत आहे आणि ती ज्याशी रिलेटेड आहे तो आहे नाद. कारण नृत्य हे जे आहे ते नादावर अवलंबून आहे आणि नाद जो आहे, नाद निर्माण करण्याचं जे तत्व आहे ते आहे स्पेस म्हणजे आकाश. म्हणजे प्रत्येक पंचतत्व जे आहेत त्यांना एक एक तन्मात्रा आहेत, बरोबर? तर त्याचप्रमाणे जर काली नृत्य करते, जर काळ चालला आहे, म्हणजे काळ आपण म्हणतो की आता 2 सेकंद झाले, 3 सेकंद झाले, काळ जात आहे, पुढे पुढे सरकत आहे, पण तो ज्या माध्यमातून सरकत आहे त्याला जे ग्राउंड मिळत आहे,
जो अवकाशाचा जो स्पेस मिळत आहे ते पुरवण्याचं काम करते भुवनेश्वरी. ते म्हणजेच भुवनेश्वरी, कारण तिच्यातच सर्व समाविष्ट आहे असं समजून निर्गुण साधना केली जाते. आता वेदांमध्ये भुवनेश्वरीला आदिती असं म्हटलं आहे. आता आदिती जी आहे ती आहे कश्यपांची जी गोष्ट येते ती आहे कश्यपांची पत्नी, प्रजापती दक्ष यांची पुत्री. तर अदितीचा विवाह कश्यपांशी झाला. आपण हे नावानुसार बघूया की आता कश्यप म्हणजे कोण. वन हॅव्हिंग परसेप्शन. पश्यती याच्यापासून जो पश्यती हा जो शब्द आहे तो याच्यात येतो आणि परसेप्शनची जी पॉवर आहे ते म्हणजे कश्यप. म्हणजे आपण जे म्हणतो की पुरुष जो आहे तो साक्षी आहे आणि जी कर्ता आहे ती आहे. तर त्या पद्धतीने अदिती जिने संपूर्ण विश्वाला जन्म दिला, कारण यामध्ये जेवढे देव आहेत, जे ब्रह्मांडामध्ये अनंत शक्ती आणि सृष्टीमध्ये जे चराचर आहेत त्या सगळ्यांची माता म्हणून अदितीला ओळखलं जातं. आणि तिच्यामधूनच जीवन सुरू होतं. आणि ते कसं काय, कारण की ती माता आहे सूर्याची आणि सूर्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो, सूर्यापासून पृथ्वीला प्रकाश मिळतो. प्रकाशाने झाडं आपलं अन्न बनवतात, त्याच्यावर काही प्राणी जगतात, त्याच्यावर अनेक प्राणी जगतात आणि झाडांवर आपण सुद्धा जगतो. याचा अर्थ काय की सूर्याची जी ऊर्जा आहे ती एक स्रोत आहे आणि सूर्याला जन्म देणारी कोण आहे तर ती आहे अदिती. बरोबर. या अर्थाने अदिती जी आहे ती भुवनेश्वरी सुद्धा म्हणून सुद्धा ओळखली जाते वेदांमध्ये. याचा अजून एक अर्थ बघूया की आपण भुवनेश्वरीला रिलेट केला आहे स्पेस सोबत. म्हणजे भुवनेश्वरीला आपण अवकाश हे जर पंचतत्वापैकी एक तत्व मानलं तर सूर्य आहे, सूर्याला जी स्पेस लागते ती सुद्धा अदिती म्हणजे भुवनेश्वरी प्रोव्हाइड करते. त्यानंतर सूर्यापासून येणारा प्रकाश, प्रकाशाला मिळणारी जी जागा आहे, प्रकाशाला मिळणारा जो अवकाश आहे, त्यानंतर पृथ्वी येते. पृथ्वीमध्ये आपण येतो, आपण श्वास घेतो, श्वास सोडतो, त्यासाठी सुद्धा एक स्पेस आवश्यक आहे. बरोबर. त्या आपल्या चैतन्यासाठी लागणारा जो अवकाश आहे तो सुद्धा भुवनेश्वरी निर्माण करते. म्हणजे आपण हे अजून आत गेलो ना तर असं कळेल की फक्त स्पेस आहे. म्हणजे या जगात जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या स्पेसनी बनलेल्या आहेत. इवन आपण एखादा ॲटम जरी घेतलं, म्हणजे सायंटिफिक दृष्टिकोनातून जरी ह्या गोष्टीकडे बघितलं तर एक अणू आहे आणि अणूमध्ये काय आहे की एक न्यूक्लियस आहे एवढा छोटा आणि त्याच्या भोवती खूप मोठा, म्हणजे जर एक फुटबॉल असेल आणि एक स्टेडियम असेल तर स्टेडियमच्या जागे एवढी इलेक्ट्रॉन्स त्याच्या भोवती फिरतात आणि मध्ये जो फुटबॉल आहे तो म्हणजे एक न्यूक्लियस आहे. इतकी मोठी जी स्पेस आहे त्याच्यापासून एक अणू बनतो, त्याच्यापासून वेगवेगळ्या सेल्स बनतात, त्याच्यापासून आपण बनतो. आणि असं जर आपण खूप सूक्ष्म आत जायला लागलो तर आपल्याला कळेल की हे संपूर्ण जे आपल्याला दिसतंय ते फक्त आणि फक्त एक स्पेस आहे आणि ही जी स्पेस आहे ती आहे भुवनेश्वरी. तर हे भुवनेश्वरीचं खूप महत्वाचं कार्य आहे आणि सर्वव्यापक जी आहे ती आहे भुवनेश्वरी. आता या रिलेटेड आणखीन एक गोष्ट सुद्धा आहे, ती सुद्धा आपण बघूया. त्याआधी आपण बघूया की ज्यावेळेस आपण भुवनेश्वरीला आदिती म्हणून ओळखतो त्यावेळेस तिने काय काय उत्पन्न केलेलं आहे. तर तिने 33 देवांची निर्मिती केली, जे प्रमुख देवता आहेत वेदांचे. आदित्य, वसु, अश्विन आणि रुद्र. आदित्यामध्ये जे म्हणजे सूर्याच्या ह्याच्यातले जे येतात ते आहेत, ते सर्व 12 जे आदित्य आहेत त्यांची माता ती आहे. विष्णू हे नावं आहेत त्यांची. त्यानंतर 12 रुद्र आहेत, ते सुद्धा आदितीपासून जन्माला आले आहेत. 8 वसु आहे, अष्टवसु आहेत आणि हे जे अष्टवसु आहेत ते प्रकृती जी आहे ते म्हणजे अष्टवसु आहेत.
तर त्यांची नावं जर आपण बघितली तर ती सुद्धा तशीच आहेत. पृथ्वी, अग्नी, वायू, अंतरिक्ष, प्रत्युषा म्हणजे जे इटर्नल आहे, त्याच्यानंतर द्यूज, त्यानंतर चंद्रमास आणि नक्षत्राणी, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या 8 वसूंमध्ये येतात. म्हणजे तुम्ही जर बघा की पृथ्वी, आकाश म्हणजे पंचतत्व जे काय आहे ते सगळ्याची निर्मिती जी केलेली आहे ती आहे आदिती. आणि हिच्यासाठी वेगवेगळे श्लोक सुद्धा आहेत वेदांमध्ये. तेव्हा ही जी आदिती आहे तीच खरी भुवनेश्वरी आहे आणि भुवनेश्वरीलाच वेदांमध्ये आदिती म्हटलं जातं. तर ह्या गोष्टींशिवाय आपण जन्मालाच येऊ शकत नाही. म्हणजे पृथ्वी, अग्नी, वायू किंवा जी स्पेस लागते आपण ज्याबद्दल चर्चा केली, त्याशिवाय आपण श्वास सुद्धा घेऊ शकत नाही कुठल्या स्पेस शिवाय. एखादी स्पेस रिकामी व्हायला लागते. आपण कंटिन्यू श्वास घेऊ शकत नाही. आपण श्वास सोडतो आणि त्यावेळेस जी जागा निर्माण होते त्यातून आपण परत श्वास घेतो. म्हणजे ती जी स्पेस आहे ते प्रोव्हाइड करण्याचं काम जे आहे ते भुवनेश्वरी करते. त्यानंतर एक खूप सुंदर गोष्ट येते देवी भागवतामध्ये आणि ही गोष्ट ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यावर आहे. तर भुवनेश्वरीचे जे खूप आधी जे उपासक आहेत त्याच्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. त्याच्यामध्ये पण सगळ्यात पहिले जर कोणाला प्रचिती आली तर ते आहेत विष्णू. विष्णूंनी सर्वात आधी भुवनेश्वरीची स्तुती केली, त्यानंतर शंकरांनी केली आणि त्यानंतर ब्रह्मांनी केली. तर अशी गोष्ट देवी भागवतात येते. तर झालं असं की खूप सुरुवातीचा काळ होता आणि सृष्टीची उत्पत्ती झाली नव्हती, फक्त या देवतांची निर्मिती झाली होती. तर ब्रह्मा, विष्णू, महेश हे अस्तित्वात होते आणि त्यांचं असं भांडण झालं की आपल्यामध्ये श्रेष्ठ कोण. असा वाद झाल्यानंतर प्रत्येकाला असं वाटत होतं की मीच सर्वश्रेष्ठ आहे, मीच सर्वश्रेष्ठ आहे. पण खरं तर त्यांच्याकडे तेव्हा शक्ती सुद्धा नव्हती सृजन करण्याची. ब्रह्माकडे सृजन शक्ती नव्हती, काहीच नव्हतं. फक्त ते तिघं अस्तित्वात होते. आणि तेवढ्यात काय झालं, आकाशवाणी झाली आणि एक विमान आलं आणि विमानात आकाशवाणी अशी झाली की आपण फिरून येऊया म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी. आणि विमान अतिशय सुंदर होतं, रत्नजडीत होतं. तिघही बसले, कारण की तुम्ही विचार करा सृष्टीमध्ये काहीच नाही आणि फक्त तीन अशा देवता आहेत आणि त्यांना असं वाटतं आपण श्रेष्ठ. तर त्यावेळेस विमान आलं, विमानात ते बसले आणि ते विमान त्यांना एका ठिकाणी घेऊन गेलं. त्या ठिकाणी हजारो इंद्रलोक होते आणि प्रत्येक इंद्रलोकामध्ये वेगवेगळे इंद्र होते, वेगवेगळ्या देवता होत्या, अप्सरा होते. ठीक आहे. मग त्यांना कुतूहल वाटलं, आता इतकं सारं आधीच अस्तित्वात आहे. त्यानंतर मग ते विमान गेलं ब्रह्मलोकामध्ये. ब्रह्मलोकामध्ये त्यांनी असं बघितलं की आधीच लोक अनेक आहेत आणि त्यामध्ये ब्रह्मदेवता म्हणजे जे आपल्यासोबत या विमानात बसले आहेत तसेच हुबेहूब तसेच ब्रह्मदेव अनेक आहेत. आणि त्यानंतर मग विष्णू आणि शंकर थोडे हसले आणि म्हटले, ब्रह्मदेव तुम्ही काय एकटेच नाही आहेत या जगामध्ये ब्रह्मदेव. आणि असं करून मग ते पुढे गेलं विमान. पुढे बघितलं की कैलास, अनेक कैलास होते. कैलासावर शंकर होते, पार्वती होती, त्यानंतर त्यांचे पुत्र गणपती, कार्तिकेय सगळे होते, नंदीश्वर होता. आता असे अनेक महेश, असे अनेक पार्वती, असे अनेक कैलास होते. ते बघितलं, सगळे एकमेकांकडे परत बघायला लागले आणि विष्णू म्हणाले, शंकर सुद्धा एकच नाहीये, अनेक शंकर आहेत. त्यांचा अहंकार तिथे कमी झाला, पण विष्णूंचा अजून राहिला होता. तर परत ते वैकुंठाच्या ठिकाणी गेलं ते विमान आणि तिथे सुद्धा अनेक वैकुंठ होते, अनेक विष्णू होते, अनेक लक्ष्मी होत्या. त्यांनी सर्व पाहिलं आणि त्यांना कळलंच नाही की काय होतंय, कारण की आपल्यासारखेच हुबेहूब आपल्यासारख्या शक्ती असणारे
असे अनेक देव आहेत, असंख्य शंकर आहेत, असंख्य ब्रह्मदेव आहेत, असंख्य असे विष्णू आहेत, तेव्हा आता काय करायचं आणि या सगळ्याचा अर्थ काय आणि हे विमान जे आपल्याला घेऊन चाललं आहे ते कुणाच्या नियंत्रणात आहे, कोण हे सगळं चालवतंय, अशी त्यांचं कुतूहल जागृत झालं आणि शेवटी मग ते विमान एके ठिकाणी पोहोचतं. त्याच्याबद्दल देवी भागवतात सविस्तर सांगितलं आहे, त्याचं छोटंसं भाषांतर मी केलेलं आहे, ते प्रस्तुत करते. पुरुष तो केवळ द्रष्टा, ब्रह्मांड देवता दृश्य रूपा, सर्व कारणा मूळ माया भुवनेश्वरी. कोमळ अंगे स्वये वटपत्रावरी प्रळये, झुळा देई माते भगवती हो. निश्चित जननी माझी झाली पूर्वकाळाची स्मृती, ऐकावे माते भगवती वचन माझे. त्यांना तिथे एक देवी दिसली आणि ती देवी अतिशय सुंदर होती. तिच्या अनेक सेविका तिथे होत्या. रत्नजडित अशा मंचकावर ती आरूढ होती आणि वेगवेगळ्या देवी देवता देवता नाही देवी अशा तिच्या वेगवेगळ्या ज्या शक्ती रूप होती त्या सगळ्या शक्ती तिच्याकडे होत्या दासी म्हणून आणि अनेक सेविका होत्या अशा. फक्त आपण म्हणू शकतो फेमाईन किंवा फक्त आणि फक्त स्त्रिया होत्या तिथे. तर ब्रह्मदेव आणि शंकर आणि विष्णू हे विमानात बसले होते, विमानातून उतरले तिथे आणि हे काय बरं झालं, एवढे सगळे ब्रह्मांड कुणी निर्माण केलं आणि ही कोण देवी जिला इतक्या स्त्रिया जिच्याकडे सेवा करत आहेत, ह्या कोण आहेत बरं, या कुतूहलाने ते सर्व उठले तिथून आणि ब्रह्मदेव म्हणाले विष्णूंना की ही कोण बरं देवी असेल, आपण इथे जावं का नाही जावं. एक मोठा द्वार होता आणि त्या द्वाराच्या आतमध्ये रत्नजडित सिंहासनावर ती बसलेली होती. तेव्हा विष्णूंना विचारलं आणि विष्णू म्हणाले की विष्णू म्हणती चला त्वरी, उतरावे विमानातुनी, शंका तर्क घेऊन जाई देवी जवळी. द्वारे जाता भगवतीने स्त्रीत्व तिघांसी दिले, मंद हास्ये आम्ही तिघे तिथे गेलो. नाना अलंकारे नटलो, रूपवती युवती बनलो, आश्चर्याने गेलो मायेपासी. चरणा निकटी जाता मनोहरती महामाया, कृपा दृष्टीने पाही आम्हा स्त्री वेशाते. तर अशा तिघही स्त्रिया बनल्या, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही स्त्रिया बनल्या, स्त्री वेशामध्ये आतमध्ये गेल्या आणि भुवनेश्वरीच्या चरणी मस्तक ठेवलं. तिथे अनेक सेविका होत्या, अनेक स्त्रिया होत्या, त्यांच्यासोबत ते तिघही देवीची सेवा करू लागले. अनेक दिवस लोटले, अनेक दिवस ते पूजा करत होते. एक दिवस ब्रह्मदेवाने काहीतरी वेगळं पाहिलं आणि देवी भागवतात असं आलं आहे की ते नारदांना त्यांनी सांगितलं. तर ते वर्णन करते. नारदा पाहिले मी अद्भुत दृश्य वर्णन ते सांगतो, चरण नखे ब्रह्मांड पाहिले सर्व, ऐसे दर्पण विश्वाचे एका नखात पाहिले. हरिहर विधी तिघे तेथ दिसती, वायू अग्नी यम सूर्य विश्वकर्मा चंद्र वरुण, इंद्र कुबेर पर्वत समुद्र सरिता. दिसे अप्सरा गंधर्वे तुंबरू, अष्टवसु हा हा हु, अश्विनी कुमार पितर साध्यू सर्वही तेथे. सिद्धगण शेष इतर नाग किन्नर, उरगा आणि राक्षसगण तेथ पाहिले. ऐसे ब्रह्मांड ही व्यापले, परी नखातची मावले. अद्भुत दृश्य ते पाहिले तेथे आम्ही. म्हणजे ब्रह्मदेवानी तिच्या एका नखामध्ये संपूर्ण विश्व बघितलं. त्यांनी एका नखामध्ये विष्णू, एका नखामध्ये ब्रह्मा
शिव या सगळ्यांना एकत्र पाहिलं. सगळे जे देवता आहेत, इंद्र, अग्नी, यम, सूर्य, या सगळ्यांना त्यांनी तिथे पाहिलं आणि त्यावेळेस त्यांना पटलं, मनाला खात्री झाली की ही जी देवी आहे ही आपली जननी आहे आणि ही परमशक्ती आहे, आदिशक्ती आहे. तेव्हा त्यांनी तिचं नमन केलं. त्यानंतर काय झालं की विष्णूंना सुद्धा ती अनुभूती आली, शंकरांना सुद्धा तीच अनुभूती आली आणि विष्णूंनी देवीची स्तुती करायला सुरुवात केली. या स्तुतीचं भाषांतर म्हणजे जी मूळ स्तुती आहे ती संस्कृत मध्ये आहे आणि ती देवी भागवतात येते. तिचं भाषांतर मी केलेलं आहे, ते आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. तर त्यानंतर विष्णूंनी स्तुती केली, विष्णूनंतर शंकरांनी स्तुती केली, शंकरानंतर मग ब्रह्मदेवांनी स्तुती केली. स्तुती केल्यानंतर देवी प्रसन्न झाली आणि प्रत्येकाला शक्ती दिली. शक्ती दिली म्हणजे काय की विष्णूंना लक्ष्मी अर्पण केली, त्यानंतर शिवाला पार्वती, गौरी ही शक्ती दिली, ब्रह्मदेवाला सरस्वती ही शक्ती दिली सृजन करण्यासाठी. मग तिने त्यांना सांगितलं की तू सृजन कसं करायला पाहिजे, कुठल्या कुठल्या प्रजाती निर्माण होतील, काय काय निर्माण होईल, ह्या सगळ्याची जी शक्ती आहे, सृजन शक्ती जी आहे ती तिने ब्रह्मदेवाकडे दिली. पालन करण्याची शक्ती जी आहे ती दिली अर्थातच विष्णूंकडे आणि प्रलय करण्याची, नष्ट करण्याची जी शक्ती दिली ती आहे शंकराकडे. असं वेगवेगळ्या शक्ती तिघांना दिल्या आणि त्यानंतर मग सृजन कार्य सुरू झालं. अशी गोष्ट आहे. पण ही जी जगतजननी आहे ती आहे भुवनेश्वरी. त्यानंतर तिघही आपापल्या लोकात गेले म्हणजे त्यांनी ते निर्माण केलं. त्यानंतर विश्वाची उत्पत्ती झाली त्या शक्तीमुळे आणि त्यानंतर मग हे सगळं पुन्हा युग, त्यामध्ये अवतार, हे सगळ्या गोष्टी परत सुरू झाल्या, असं वर्णन देवी भागवतात येतं. या तीन शक्ती सरस्वती, लक्ष्मी आणि काली किंवा दुर्गा आपण म्हणतो, त्या प्रत्येक देवतेला त्याच्या कर्मानुसार तिने दिल्या. आपण जरी ह्यांना पर्सॉनिफाय केलं, जरी ह्यांना एक फिमेल डेटी किंवा आपण देवी म्हणून बघितलं तरी या मूळ शक्ती आहे. म्हणजे आपण बोलण्याची एक शक्ती आहे, चालण्याची एक शक्ती आहे, जेवतो, अन्न सेवन करतो, त्याची एक शक्ती आहे. तर ही जी शक्ती आहे ती आपल्यापासून वेगळी नाही. तसंच ब्रह्मदेव म्हणजे सरस्वती ही ब्रह्मदेवापासून वेगळी नाही, लक्ष्मी ही विष्णूपासून वेगळी नाही आणि दुर्गा जी आहे ती शंकरापासून वेगळी नाही. अशी शक्ती प्रदान केली. तर संतांमध्ये आपण बघितलं तर दोन आहेत. आता इथे फोटो मुत्तुस्वामी दीक्षितांचा ठेवला आहे, पण मुत्तुस्वामी दीक्षित हे श्रीविद्या उपासक होते. कर्नाटकी गायनामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्यांनी श्रीविद्येची साधना केली आहे, सोबतच भुवनेश्वरीची साधना केली. त्यामुळे काय झालं, त्यांचं जे ज्ञान होतं म्हणजे संगीत आहे आणि अध्यात्म आहे, या दोघांचा एक सुंदर मिलाफ होऊन त्यांना अनुभव आलाच असेल. तसं त्यांच्या गायनाला सुद्धा एक उत्कृष्ट दर्जा प्राप्त झाला आणि हे खूप लेटेस्ट एक्झाम्पल आहे. याच्या आधी सुद्धा म्हणजे जर आपण बघितलं तर विश्वामित्र यांनी गायत्रीची साधना केली, ऋग्वेदातला मंत्र होता तो. त्यानंतर भास्कराचार्य यांनी सुद्धा म्हणजे संपूर्ण विश्व जे आहे, प्रकृती म्हणजे निर्गुण रूप आपण जे म्हणतो ना, त्याची साधना केली. त्यानंतर रमण महर्षी जे होते ते भुवनेश्वरीची साधना त्यांनी केली. तर भुवनेश्वरीची साधना जे लोक करतात त्यांना वेगवेगळ्या गोष्टी कळतात. त्या कशा की सर्वात प्रथम त्यांना असं कळतं की हे जे माझं शरीर आहे ते माझं नसून एका ब्रह्मांडाच्या एका मोठ्या शरीराचा एक भाग आहे. म्हणजे जसं माझ्या कानाला कळलं की माझा कान हा वेगळा नसून माझ्या शरीराचा तो भाग आहे. जेव्हा त्याला हे कळेल, जर त्याने उद्या म्हटलं मी वेगळा आहे आणि माझ्या म्हणजे त्याचा अहंकार जर जागृत झाला तर अर्थातच जे आपलं व्यक्ती म्हणून जे कार्य आहे ते कुठेतरी ठप्प पडणार आहे, बरोबर. तर आपली जी इच्छा आहे ती ईश्वराला समर्पित करून त्याच्या इच्छेप्रमाणे जे वागणं आहे ते संतांमध्ये घडतं आणि निर्गुण उपासक
जे आहेत त्यांना हे कळतं की आपलं जे शरीर आहे ते विश्वाचाच एक भाग आहे, आपलं जे चैतन्य आहे ते विश्वाचा एक भाग आहे, आपला प्राण हा विश्वाचा प्राण आहे. आणि एक दिवस त्यांना असं कळतं की हे संपूर्ण विश्व माझ्यातच आहे, हे संपूर्ण विश्व माझ्यातच आहे. ज्ञानेश्वरीमध्ये असं वर्णन आहे, विचरे विश्वे होऊन विश्वा माझी, म्हणजे विश्वा जे संपूर्ण विश्व आहे त्याचा आपण एक भाग आहोतच, पण आपल्यामध्ये सुद्धा ते विश्व आहे, अशी अनुभूती त्यांना येते. ही भुवनेश्वरीची साधना आणि त्याचं फळ आहे. यानंतर जसं की मी सांगितलं, विष्णूंनी एक स्तुती केलेली आहे आणि त्याबद्दल मी भाषांतर केलं आहे. खरं तर ते बरेच श्लोक आहेत त्यामध्ये, पण साधारण मी 4 श्लोक इथे वाचून दाखवेल. जाणिले मी आज देवी विश्वव्यापी भगवती, ब्रह्मसंभव तुझ्या इच्छे प्रळयतो ही तुझ्या हाती, शक्ती तुझी सृष्टी करण्या प्रभावी तू मायगे. जाणिले मी तूच देवी सर्व लोका व्यापिले, सर्व जगता वाढवी तू दोन अंशे सत असत्या पूर्ण रूपे दाविसी तू यथा काले परब्रह्मा, रंजना ते षोडशाहे तत्व सोबत साथही, इंद्रजाळा परिभासी देवी शक्ती भगवती. सतत तुझिया कृपा भावे विश्व अखिला तारिसी, तुझ्या तेजे सकळ सृष्टी सृजन काळे प्रकटती, कल्पकाळी तूच नेसिलया शीघ्रे सर्व जगता, कोण जाणे वैभवा तव, कोण जाणे तुझ्या लीला, जगज्जननी कोण जाणे अपूर्वा त्या तव चरित्रा, ज्ञात नाही विष्णूलाही शंभू अथवा असो ब्रह्मा, तुझी रचना या प्रपंची निर्मिली तू ब्रह्मनाना, हे भवानी सृष्टी ते या सर्व आहे तुझी महिमा. असं श्रीमद देवी भागवतामध्ये तृतीय स्कंदामध्ये विष्णूंनी देवीचं एक स्तोत्र रचलेलं आहे. खूप मोठं स्तोत्र आहे. त्याचा काही भाग मी तुम्हाला मराठीत भाषांतर करून वाचून दाखवला. अतिशय सुंदर स्तोत्र आहे. तुम्हाला वेळ मिळाला तर नक्कीच वाचा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.